चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे गांधारी संघ. चला विनंती असेल गांधारी संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आजचा दिवसाचा विचार केला गेला तर एक मॅच आपल्याला एक्स्ट्रा खेळायला पाहायला मिळेल. फायनल डेचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मागची मॅच दमदार पाहायला मिळाली. आयोजकांचा संघ कोळिवली विपक्ष गांधारी या दोन संघामध्ये खूप चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळाली. तर विचार केला गेला तर कालच्या दिवसामध्ये अशाच प्रकारचा सामना उंबरडे विपक्ष खोनी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. शेवटच्या 2 चेंडूलामध्ये 1 रन जर आली असती 5व्या चेंडूवर तर शेवटचा गोल्डन षटकारासाठी आपल्याला खेळायला चान्स होती. तर तेच चित्र आज देखील आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही होम ग्राउंडच्या संघ त्याच प्रकारचा खेळ आपल्याला आज पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये तोच खेळ उंबरडे संघाकडून देखील खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला होता, परंतु संधी आली नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील फायनल डे आणि या दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. सापाडे विपक्ष गांधारी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या मान्यवरांचं जय दुर्गा जय भोळी स्पोर्ट्स आयोजित जय दुर्गा जय भोळी कोलिवली चषक 2026च्या पर्वामध्ये सर्वांचं स्वागत असेल. खूप चांगल्या प्रकारचे भव्य दिव्य अशा आयोजनाखाली ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सालाभराप्रमाणे यावर्षी देखील खूप चांगल्या प्रकारच्या दमदार आयोजनामध्ये ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. स्पर्धेचे मुख्य आयोजक दिकेश म्हात्रे, सोमनाथ कारभारी, प्रशांत कारभारी, नरेश कारभारी तसेच संपूर्ण टीम यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सापाडे संघाकडून सलामीचे फलंदाज निल्सन मडवी आणि रोहित जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदप आणि निलजे दोन्ही संघाचे कर्णधार रिपोर्टिंग करायची आहे. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल संदप वर्सेस निलजे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी हरेश. मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दोन्ही संघाकडून पाहायला मिळेल. यस, गेम ऑन केला जातो. लेट्स प्ले. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू खेळायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आहे. पूर्णपणे चेंडू शरीर यष्टीवर जाऊन आदळलाय. डॉट चेंडूची समाप्ती. हे सापाडे संघाचे पॅकर पिंटू दादा यांचं आगमन व्यासपीठावर, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. यावेळेस ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौकार. शफल झालेत. बॅटची आतली कडा पाहायला मिळते. शॉट फाईन लेगला चेंडू अडवण्यात आलाय. एका धाव्यावर इथे स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर. डावखुरी फलंदाज स्ट्राईकवर पाहायला मिळतात. रोहित सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर आतून प्रवास करते. ज्याप्रमाणे
सबमरीन पाण्याच्या आतून प्रवास करते त्याच प्रकारचा हा चेंडू पडल्यानंतर खालून जातोय. डॉट चेंडूची अजून एक समाप्ती होत असताना, चांगली गोलंदाजी होत असताना गांधारी संघाकडून पॉवर प्लेचं षटक हाताला असताना हरीशकडून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत योग्य रीतीने हाताळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतील येस इट इज वाईड. अवंतर एक धाव वाईडच्या स्वरूपाने ऍड होईल. धावसंख्या फलक 6 या आकड्यावर. या बेलेस आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता ऑन साईडला 30 यार्ड सर्कलमध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात हे नेहमी सातत्याने म्हटलं जातं आणि तशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या षटक हाताळत असताना हरीश करतोय. त्यानंतर क्षेत्ररक्षणाची साथ खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय सापाडे संघाच्या फलंदाजांना, परंतु निल्सन सारख्या फलंदाजाला कितपत शांत ठेवू शकाल हे पाहणं देखील योग्य असेल. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, फ्लायटेड चेंडू पाहायला मिळतात. स्लोवर गतीचा चेंडू, फिंगर रोल केली होती त्या चेंडूवर, त्यानंतर पूर्णपणे बीट झाली निल्सन मडवी. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारचं षटक इथे मात्र येत असताना गांधारी संघाकडून हरीशने हाताळलं. त्यामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेत. यस डीजे. नकोय कारण का फायनल डे आहे, आपल्याला एक्स्ट्रा मॅच खेळवायचे. तर पंचांना देखील विनंती आहे की स्पीडअप करायचं आहे, सामन्याला जास्त वेळ वाया जाता नाही याची दक्षता घ्यायची आहे. आमचे ऑफिशियल्स दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. प्रफुल्ल सुतार येतोय. मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती कोलिवली विरुद्ध. तीच गोलंदाजी आपल्याला या मॅचमध्ये देखील पाहायला मिळते. सलामीचे फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, निल्सन मडवी आणि रोहित पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम पॉवर प्लेच्या षटकामध्ये हरेशने केलंय. त्याचेच पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आता मात्र प्रफुल्ल सुतार सज्ज होतोय. समोर डावखुरा फलंदाज रोहित पाटील. चांगला चेंडू, पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला. पुन्हा एकदा शरीर यष्टीवर जाऊन आदळलाय चेंडू. अतिशय वेगवान चेंडू होता. शफल जरूर झाले होते, ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. लेग बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 0 गड्या चेंडू मोबदल्यात. निल्सन आलाय स्ट्राईकवर, त्याच्यासाठी जाळं आखलं गेलंय, ट्रॅप रचला जातोय. थोडंसं शफल आधीच पाहायला मिळतात. निल्सन मडवी तर स्ट्रगल करतोय सध्या, तरी म्हणेल की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय. निल्सन मडवी सारख्या फलंदाजाला सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि ह्याच गोष्टीचा उल्लेख, परंतु प्रॉपर टायमिंग जुळलंय का, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळाले. इथे मात्र मोठा मासा गळाला लागलेला आहे. पहिला ब्रेक थ्रू इथं मात्र मिळवून दिलंय प्रफुल्ल सुतारने. निल्सन मडवीची खेळी समाप्त. निल्सन मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. हे मित्रांनो, एक फटका तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवतो आणि दुसऱ्या फटक्यावर जर विकेट आपल्याला पाहायला मिळते,
जे क्रिकेट हा खेळच असा आहे, एका मॅचमध्ये आपण हिरो त्यानंतर झिरो देखील ठरू शकतो. हेच तर क्रिकेट आपल्याला शिकवत असतो. मागच्या मॅचमध्ये अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये असलेला नेल्सन मडवीला जास्त काही करता आलं नाहीये, कारण त्याचा कारण म्हणजे पहिल्या षटकामध्ये हरेशने जे डॉट बॉलचा मारा आपल्याला पाहायला मिळाला, पूर्णपणे बांधून ठेवलं. नेल्सन मडवीच्या अंगावर प्रेशर दडपण निर्माण केलं आणि त्यानंतर प्रफुल्लच्या या चेंडूवर एक चुकीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटका योग्य होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. त्याच अनुषंगाने चेंडू मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचं वैभवचं झेल तिथं मात्र स्वीकारलं गेलंय आणि पहिला मोठा हादरा सापडे संघाला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला गेला, धावसंख्या स्थिरावलेली आहे 8 या आकड्यावर. 1 गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन घोडे. फुल्लर लेनचा चेंडू, चुकीचा फटका, इथे मिस टाइम स्ट्रोक आणि शेवटच्या क्षणाला नक्कीच हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळतोय. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण जरूर झाली होती. वेगवान गतीचा फुल्लर लेनचा चेंडू होता रोशन घोडेसाठी. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. त्यानंतर थोडीशी मिसफिल्ड म्हणावी लागेल. एक संधी निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकासाठी, परंतु अखेरच्या क्षणाला चेंडू हाताला ब्रश होऊन ग्राउंडेड झालाय. भाग्य बलवान म्हणावे लागतील रोशन घोडेचे. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालंय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या 10. यावेळेस जसा चेंडू तसा उत्तर. इथे मात्र रोशन घोडेच्या बॅटमधून हा षटकार. भगवे आमचे रक्त, प्राण देवणी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलचं राहू दे मर्द मावळ्यांचं रक्त, कारण इथे आम्ही सर्वच शिवभक्त. डीजे यशच्या माध्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत येत असताना खूप चांगल्या प्रकारची डीजे ऑपरेटिंग आपल्याला कालच्या दिवसामधून देखील पाहायला मिळते. डीजे यशच्या माध्यमाने या आधीच्या चेंडूचा विचार केला गेला तर जेवढ्या वेगाने चेंडू हाताळला होता तेवढ्याच वेगाने चेंडू देखील बाहेर फेकण्यात आलाय. रोशन घोडेच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते, परंतु यावेळी शेवटच्या क्षणाला नक्कीच सूर्याची किरण तिथे परावर्तित होत असताना अतिशसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय. रोशन घोडेच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा ठोकलाय षटकार. आउटचा फटका शेवटच्या क्षणाला. इथे मात्र लगातारचा हा तिसरा षटकार पाहायला मिळतो. आग ओकणारी फलंदाजी रोशन घोडेच्या माध्यमाने अजून एक षटकार. सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय भोले जय दुर्गा चषकामध्ये या पर्वामध्ये आपल्याला मान्यवरांचं आगमन पाहायला मिळतं व्यासपीठावर. सुमित शेठ भोईर, इथे मात्र स्वागत केलं गेलं आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला मिळते ते फ्लाय झाली. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 28. जी धावसंख्या स्थिरावलेली होती पहिल्या षटकामध्ये 7 या आकड्यावर. दुसरं षटक महागडं ठरलं म्हणावं लागेल प्रफुल्लचं. शेवट पाहायला मिळते 3 चेंडू लगातार 3 षटकार
त्याच्या मदतीने धावसंख्या फलक 28. तिसरं षटक हाताळण्यासाठी, धावेला लगाम लावण्यासाठी, धावसंख्या रोख लावण्यासाठी आतिश गांधारी संघाचा एक मुख्य गोलंदाज, सलामीचा फलंदाज रोहितच्या माध्यमाने स्क्वेअर कट केला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू गोळीच्या वेगाने सीमा रेषा पार, चौकार. जसा सुमित शेठ भोईर यांचं आगमन, त्याच प्रकारचे संगीत देखील डीजेच्या मार्फत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. इथे मात्र शॉट फाईन लेगला चेंडूने चकवा दिलाय. नक्कीच चेंडूमध्ये गती थोडीशी कमी होती, त्यामुळे चेंडू अडवण्यात इथे मात्र शॉट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक इथे सज्ज. तिचा डावखुरा फलंदाज होता, त्यासाठी धावा येत आहेत सापाडे संघासाठी. जी रोख लावली होती, जी लगाम लावली होती हरेशने, त्यानंतर प्रफुल्लच्या शेवटच्या चेंडूवर चांगली धावा इथे मात्र पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 32 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. नक्कीच आता मात्र दडपण, थोडंसं प्रेशर क्रिएट होतं गांधारी संघावर. ज्या प्रकारची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने शफल झाले, जागा बनवली, क्रीजचा योग्य तो वापर करत असताना चेंडूला अक्षरशः फेकून दिले. चेंडू 1 बाउन्स सोडतो रोप 4 धावांसाठी, चौकार. पहा, 2 चेंडू मॅच चेंडू हरवलेले आहेत. नवीन चेंडू दिला जाईल. कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला, फुटला तर नवीन चेंडूच तुम्हाला दिला जाईल. खूप चांगल्या प्रकारचं संगीत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. शिवसेनेचा संगीत. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 38. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आणि त्या शिवसेनेला पुढे नेण्याचं काम इथे मात्र आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते इथे मात्र पाहायला मिळतात. सुमित शेठ भोईर, खूप चांगल्या प्रकारचं घवघवीत यश या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या मार्फत देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा रोहित, या वेळे समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक दूरवर नाहीये, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, अजून एक चौकार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी इथे मात्र सापाडे संघाकडून आता मात्र होत असताना, या वेळेस अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू बॅटच्या रडालपासून चेंडू लांब ठेवण्याचं काम इथे मात्र केलं जातो आतिश कडून. व्हेरिएशन्स खूप आहेत. मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारचे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाले. तेच व्हेरिएशन इथे यूज करत असताना अनुभव आहे खूप आतिशकडे. रिव्हर्सचा फटका, इथे मात्र वारंवार बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. नक्कीच जी धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने सुसाट सुटली होती, तिथे मात्र इथे रोख लावण्याचं काम शेवटच्या 2 चेंडूमध्ये केलं गेलंय. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा वाजवी खेळ इथं मात्र संपन्न झालाय. धावसंख्या स्थिरावली आहे 42 या आकड्यावर. जीत भोईर यांचं देखील व्यासपीठावर आगमन, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल.
व पत्थर भी तैर लेती आहे. जय श्रीराम. खूप चांगल्या प्रकारचं संगीत इथे मात्र डीजे यशच्या माध्यमाने पाहायला मिळालंय. आणि मागचा मॅचचा हिरो यश गोलंदाजी मागून सज्ज होतोय. समोर फलंदाज राकेश घोडे. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो केलाय. खूप चांगल्या प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते गोलंदाजाकडून. ज्या प्रकारे थोडंसं आवाज कमी करायचा आहे. माईक कॅच करतोय आवाज, त्यामुळेच थोडं कंट्रोल ठेवा. कारण की ज्या प्रकारची फटकेबाजी आतापर्यंत रोशनच्या माध्यमाने झाली, चांगली फलंदाजी केली आहे. एका डॉट पाहायला मिळतोय. चेंडू रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला म्हणावं लागेल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवला गेलाय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. वेगवान गतीचा चेंडू होता, त्यामध्ये प्रॉपर कनेक्शन करता आलं नाहीये. एका चेंडू एका धावेने स्ट्राईक इथं रोटेट होत असताना धावसंख्या पुढे जाते 43 या आकड्यावर. सलामीचा एक मात्र फलंदाज आता रोहित पाटील मात्र एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळालं. मागच्या 2 चेंडू डॉटच्या माध्यमाने खेळले जरूर, परंतु चौकार. येस, 43 लॉस ऑफ 1 आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक मार्गस्थ यश. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. ऑफसाइड. थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा घेत असताना थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि त्याचा फायदा इथे मात्र हा ना तू मैं. राकेश घोडेला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. सेट फलंदाज राकेश घोडे. रोशन घोडेची खेळ इथं समाप्त. तू मैं झाली दोघा फलंदाजांमध्ये. तर पाहिले अगोदर जर निघाले असते तर नक्कीच, जर डीपमध्ये पाहिलं गेलं तर थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल झाला होता, परंतु कॉलिंग कुठेतरी चुकली म्हणावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील येतोय, परंतु स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय सलामीचा फलंदाज रोहित. थोडंसं स्ट्रगल करतोय. यष्टी रक्षक प्रितेश थोडीशी चुकी करतायत आणि त्याच्याच द्वारे त्याच्या चुकीचं प्रायचित्त इथे मात्र 2 धावेसाठी कॉलिंग जरूर केली गेली आहे. काय मैदानाच्या आतमध्ये चाललंय, फेक ही चुकीची येते. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. चांगली गोलंदाजी करते. धाव संख्या सुटली होती दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये, त्यांना रोख लावण्याचं काम आता मात्र नक्कीच यशच्या माध्यमाने केला जातोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. धावसंख्या रोखून ठेवण्याचं काम केलं गेलंय. स्लोगिंग ओव्हरचं षटक आहे. नक्कीच यापुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार निलजिया आणि संदप, दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणे गरजेचे असेल. सागर पाटील येतात. शेवटचे काही चेंडू शेष फेस करण्यासाठी टार्गेट किती असेल हे सांगून देणार. काय चेंडू हाताळला, वेगवान गतीचा चेंडू, पूर्णपणे बीट झालेत सागर पाटील. नक्कीच रोख लावण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय गांधारी संघाकडून यशच्या माध्यमाने. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली होती सापर्डे संघाकडून तिसऱ्या षटकापर्यंत, परंतु त्यानंतर यश मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीच्या रूपाने इथं मात्र मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. तोच यश आग ओकणारी गोलंदाजी. फोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढला अलोंग द कार्पेट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. प्रफुल सुतार तिथे होते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीसाठी येण्याचा प्रयत्न, कदाचित डायरेक्ट हिटची संधी, आणि यस, इट इज डायरेक्ट हिट. म्हणजे 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने जर विचार केला गेला तर सापर्डे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47.
यस 48 चुकीची दुरुस्ती. 48 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तर मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेणार आहोत ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली. तर चला मिळालेल्या वेळेत आपण मान्यवरांचा शुभ सन्मान घेत आहोत. मुख्य मान्यवर आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात. सुमित शेठ भोईर यांचं शुभ सन्मान विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. नरेश कारभारी यांना विनंती करतोय. तसे दोन्ही संघाचे कर्णधार देखील यायचे. मान्यवरांच्या हस्ते लगेचच नाणेफेकी देखील केली जाईल. चला मान्यवरांच्या हस्ते अगदी नाणेफेकी केली जाईल. त्यानंतर मान्यवरांचं शुभ सन्मान देखील केलं जाईल. तर मान्यवर आमच्या सोबत जोडले गेलेत. सुमित शेठ भोईर यांच्या हस्ते निलजी आणि संदोप मध्ये नाणेफेकी होतीये. यस कोणी घेतलं. तर विजेत्या संघाचे आपण मनोगत थोडंसं व्यक्त करणार आहोत. तर डिसिजन कळवायचं आहे. डिसिजन पेंडिंग ठेवतो कारण की पोरं यायचे आहेत आमचे अजून. ठीक आहे डिसिजन पेंडिंग आहे. तर आयोजनाबद्दल आपण काय सांगाल. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आणि त्याच प्रकारचं क्रीडांगण देखील पाहायला मिळतं. काय सांगशील 2 शब्दामध्ये आयोजनाच्या विषयी. आयोजन खूप सुंदर आहे, खेळायला मजा येईल. तर नक्की तुम्हाला दोघांना शुभेच्छा असतील. तर तुम्ही आपण जायचं आणि डिसिजन लवकरात लवकर कळवायचं आहे. तर आपल्याला या स्पर्धेसाठी मुख्य मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान आपण पार पाडतोय. भगवा चषक असेल, आमदार चषक असेल, जे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांची स्पर्धा देखील आपल्याला अनुभवायला मिळतील. एक आगळ्या वेगळ्या योजनाखाली पुढील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर मान्यवर सुमित शेठ भोईर यांचं शुभ सन्मान विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने नरेश कारभारी असतील, दिगेश म्हात्रे असतील यांच्याकडून पाहायला मिळतोय. माईची उबदार शाल तसेच या स्पर्धेचं मोमेंट देऊन साहेबांचं इथे मात्र शुभ सन्मान पार पडतोय. तसेच पिंटू शेठ पाटील आपलं देखील यायचंय. आपलं देखील विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने पार पाडला जाईल. तर आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान आपण पाहू शकाल. ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बघतो आपण मालिकावराची जी सायकल आहे त्याने आपण स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्याचे आमचे पिंटू शेठ पाटील उद्योजक आहेत, पॅकर्स देखील आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यस तर विशेष सन्मान आपण पाहू शकता मान्यवरांचं पिंटू शेठ पाटील. खूप चांगल्या प्रकारचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या वतीने. यस ओटू कॉम्बॉक्स राहुल दादा भोईर. थँक्यू सो मच योगेश जी. थँक्यू सो मच नितीन दादा काळन. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया. मॅचमध्ये जरूर आपल्याला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. एकूण टार्गेट आपण बघितले तर 49 करायचे आहेत. रन्स इकडनं बघतो आपण एकूण करायचे आहेत 49चं चेस असणार आहे. मजा आला मॅचमध्ये कारण का 2 चांगल्या टीम खेळणार आहेत. कल्याणचे दोन्ही संघ दोघांचे डावपेच दोघांना चांगले माहिती आहेत. दोघे आमने सामने आले असावे आणि पुन्हा एकदा क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपण बघतो त्यांचा आमना सामना होणार आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल मोठी जे चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये झाले गोडेत उपस्थित. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक सिंगल धावीत मिळेल. पहिल्या मॅच मध्ये बघतो आपण जरूर एक चांगला क्रिकेट खेळले होते. एक मोठी धावसंख्या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण बघितलं. जरूर चिकन गरशा अगेन्स्ट 97 केल्या होत्या सापा टीमनं. कोलिलीच्या अगेन्स्ट 63 केल्या होत्या गांधारीनं. आणि चांगली भागीदारी केली होती हरेश आणि आतिश कारभारीनं. षटकातील पुढील चेंडू मनीष ओद विकेट ना. यावेळेचा फटका प्रतिम खिचून मारलाय. रन्स देखील चांगला मध्ये चेंडू चाललेला आहे. वायनिश लॉंग ऑनच्या दिशेनं आला दर्जेदार हा षटकार.
49 ची चेस आणि टीमचे आता सध्या बघतो आपण कॅप्टनच खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. हरीश भोईरनं हल्ला बॉल केलेला आहे. बोलबाला मॅच मध्ये त्याच टीमचा होईल जो संघ चांगला क्रिकेट खेळणार आहे. मनीष शोध विकेटला. हरीश करिता यावेळेचा फटका तर चांगला जरूर मिडॉनला तिकडे फिल्डर उपस्थित. चेंडू चोचून फेक करेपर्यंत धावेत न मेल. एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या तर 1 न पुढे स्कोर बोर्ड एकूण 8 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 8 डाव आहेत धाव पुस्तकावरती. या मॅच मध्ये 49 ची चेस आहे. सेकंड राऊंडची आपल्याला फर्स्ट मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमने एक एक सामना सकाळी मॉर्निंगला जिंकला होता आणि महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. मनीष ओद विकेटनं पुढचा चेंडू समोर कारभारी. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीये. चांगल्या धावा मिळतील. चेंडू सागरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पॉवर प्ले मध्ये अशीच बॅटिंग गरजेची गंधारी करिता. सलामी फलंदाज आतिश कारभारीने हरेश करत असताना नेक्स्ट बॉल ओद विकेटना सेन्सिबल क्रिकेट बाकवडला जाऊन क्लिअर करत असताना माहिती की इकडनं हा चेंडू जे चांगला होता. लेंथ चांगली होती. बघा स्क्रीनच्या मागे ऍक्टिव्हा जे ती प्लीज थोडी मागे किंवा पुढे घ्या. रिफ्लेक्शन होतोय स्क्रीनच्या पाठी समोरच. तुम्ही ज्या ऍक्टिव्हावरती बसलेले आहेत रोशन तुझ्या मागे बघ ना. रोशन गोडे ती ऍक्टिव्हा जरा सांगा तिला मागे किंवा पुढे घ्या. गाडी तुमची पूर्ण गाडीच. VIP डाईज वरती येऊन बसा आणि बघा मॅच. नेक्स्ट बॉल मस्त आम्ही जेलची शक्यता. कॉटन बॉल मीडियम महत्वपूर्ण विकेट. अरे शीत न बघतो आपण शेवटी का होणार इकडनं कमबॅक झालेला बघतो आपण मनीचा. मिडे द विकेट. एकूण बघतो आपण पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आणि 49 चेस आहे. रनचे धाव बॉल कधी एकूण झाल्यात. धावा बॉल कधी धावा 13 धाव आहेत. 13ला 1 विकेट गेले. काही सन्मान बाकी आहेत ते आपण करूया. यस हे सन्माननीय प्रमोददादा भोईर आपलं देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान इथे मात्र मान्यवरांचं केलं जाईल. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपत असताना आमचा आयोजक संघ आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही भारतीय संस्कृती जपत असताना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन उंबरडेगावचे उद्योजक प्रमोददादा भोईर यांचं शुभ सन्मान. नरेश कारभारी तसेच दिगेश म्हात्रे यांच्याकडून आपल्याला पाहुण्या आपणचं शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. मायेची उबदार शाल या स्पर्धेचं मोमेंटो देऊन इथं शुभ सन्मान आपण पाहतोय. तसेच उद्योगपती नितीन पाटील साहेबांचं देखील इथं शुभ सन्मान केलं जाईल. आपण देखील यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपण पाहू शकता. येस थोडीशी घाई करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम नुकताच आगमन झालेलं आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय वरुण शेठ पाटील यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नगरसेवक समाजसेवक आणि एक मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजक देखील राहिलेले आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं मग नामांकित आपण पाहतोय क्रिकेट टुर्नामेंट मग दहीहंडी असेल असे वेगवेगळे आपण उपक्रम त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. असे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय वरुण शेठ पाटील आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. त्यांचं स्वागत सिक्सरनं केलेलं आहे मैदानाच्या मध्ये आतिश कारभारीना. सिक्सरच्या मदतीने संघाचे धावसंख्या आपण पाहतो झालेले 19-19 झाले. 49 मॅच मध्ये करायचे. सागरवरती पहिला बॉल बसून अटॅक केलेला आहे आतिश कारभारीनं. मजा आला मॅच मध्ये. 49 ची चेस आहे. सेकंड राऊंडची आपल्याला फर्स्ट मॅच पाहायला मिळते. आजचा स्पर्धेचा निर्णायक दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये ही मॅच आपण एन्जॉय करतोय.
सागरवरती जरूर दबाव असेल. नेक्स्ट बॉल समोर कारभारी, पुन्हा एकदा फुल कदा आपण बॉलचा फटका डीप मध्ये, फिल्डर हायत उपस्थित, चेंडूची उचलून फेक करे बंद. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा इकडनं अजून मिळतील. चांगलं क्रिकेट खेळत असताना 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 21, 21 धावा आहेत. 21 ला एक विकेट गेलेली आहे. 49 ची चेस आहे मॅच मध्ये. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच, दोन्ही टीमने एक मॅच जिंकली होती सकाळी आणि जरूर कॉन्फिडेंटली खेळतात या मॅच मध्ये. सागर पाटील मोठी याचे विकेट किपरच्या पाठी कोणी फिल्डर नव्हते. लॉंग स्टॉपला मात्र शॉट थर्ड मधून पोहोचले मनीष. तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पडे. स्कोरबोर्ड डबल टू 22 धाव आहेत. आपण मॅचचं इक्वेशन बघितलं तर अजूनही चेंडू शिल्लक येणारे 15 चेंडू आणि विजयाकरिता 27 धावेची गरज. मॅचचा बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 27 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये विजयाकरिता गंधारी टीमला. बाकूडला जाऊन पंच केलेला आहे. फटकावे जरूर खेळत मिस सामेंगे. डाऊन द बॉल, तिथं फिल्डर चूक होणार नाही, मिळते विकेट. दुसरा धक्का लागत असताना गंधारी टीमला या मॅच मध्ये. रन्स आपण बघितलं चांगल्या धाव पालकावरती. 22 धावा आहेत. 22 ला 2. तसेच उंबर्डे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा पंजे यांचं देखील व्यासपीठावर आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. विकेट महत्वाची होती. आपल्याला विकेट देखील पाहायला मिळते. नवीन बटाला मैदानाच्या मध्ये क्रमांक 4 वरती साहिल कारभारी. सॅकिंग इनला आपल्याला पाहायला मिळेल. समोर सागर पाटील आहेत बॉलिंग मार्कमध्ये. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू, लेंथ आणि टप्पा चांगला पाहायला मिळतो आपल्याला. पहिला बॉलवरती 6 आला, त्याच्यानंतर सागरने केलेला आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो. सागर आपण जर विचार केला तर एक अप्रतिम असं पैलू खेळाडू आहे. त्याची प्रमुख भूमिका असते ॲज अ टीम मध्ये. आपण जेव्हा तो खेळलाय तेव्हा त्याची आपल्याला प्रमुख भूमिका पाहायला मिळते सातत्यानं. नेक्स्ट बॉल ऑन साईडला टर्न केला, फटका डीप मध्ये मिड गेले. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग दुसरी धावीकडनं मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते सापा टीमकडनं. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पडे. स्कोर बोर्ड एकूण पाहतो आपण झालेल्या धावपाल धाव आहेत 23 झालेले आहेत. चेंडू बघतो आपण शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही 26 करायचे त्या मॅच मध्ये विजयाकरिता गंधारी संघाला. यस झीज आहे. बॅटिंग प्रथमेश पाटील, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे. पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला ते खेळताना पाहायला मिळतील संदप टीमच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कमध्ये बॉल आले. थर्ड ओव्हरमध्ये रोहित आलेत. 12 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. निर्णायक षटक आहे. पहिला चेंडू फुल टॉस, पुन्हा मिस सामेंगे. डाऊन द बॉल, तिथे घोडे सरकलाय, चूक होणार नाहीये, मी ते विकेट. फलंदाज बाद.
टॉस होता चेंडू, त्याच्यावरती जरूर मोठा फटका अपेक्षित होता. आता मिस सामिंग पाहायला मिळाला. आपल्याला टॉप एज मोठी होती समोर, तिथं गोडे होता टीम आहे, त्यांना सहजरित्या तो झेल तिथं पकडलेला आहे. मेल विकेट 12 मध्ये 26 करायचे असताना विकेट इकडनं बघतो आपण गेलेली आहे. आणि या मॅच मध्ये सध्या आपण जर बघितला जरूर बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. कुशल 11 शिशा स्पोर्ट्स सपाट संघ खेळतोय. पिंटा शेट पाटील पुरस्कृत टीम आणि पिंटा शेटनंच आम्हाला या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये मालिकेवरसाठी सायकल स्पॉन्सरशिप केलेली आहे. पुन्हा फुल टॉस आहे. मिस सामिंग डाऊन द बॉल. सागर पाटील सेफ हँड आहे, चूक होणार नाही. 1 मोर विकेट बॅक टू बॅक गंधेरी टीमच्या आपल्याला विकेट पाहायला मिळत आहेत. लागणार अजून एक धक्का. दोन्ही चेंडू फुलटोस होते, मात्र फुलटोस नव्हे तर लोअर फुलटोस आपण म्हणू शकतो. असं बॉलर आपण बघतोय त्याच्या माध्यमातून एक त्याचा एक वेगळा अँगल आहे. आणि लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा बॉलिंग करत होता नक्कीच तो प्रत्येकी वेळेस काहीतरी वेगळं किंवा एक अँगल चॅनल मधून तो बॉलिंग करत असतो. दोन्ही लोअर फुलटोस दर्शाल, त्याच्यामध्ये 2 विकेट बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये बघतो आपण आता पुन्हा एकदा बागपूरला सध्या तरी आपण पाहतोय गंधारी टीमला. नेक्स्ट इयर जरूर एक मोठा मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल पिंटू शेट पाटील यांच्या माध्यमातून. याच मैदानामध्ये यावेळेचा फटका मात्र अप्रतिम आहे. रन देखील चांगला मिळतील. प्रितेशने आले आले हल्ला बॉल केलेला आहे, आला सिक्सर. आक्रमण आता जरूर दर्जेदार होता. सिक्सरनं पुन्हा एकदा आपल्याला इक्वेशन वेगळं पाहायला मिळेल. 9 चेंडू शिल्लक आहेत, 9 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. सिनियर खेळाडू प्रितेश पाटील समोर ट्राय केली तर अधिक आहे. चांगली फिल्डिंग, चेंडूला थांबवलं त्यांना. डावीकडनं एक सिंगल मेल, मगासपासून स्ट्राईक नव्हती आतिशकडं, तिथे त्याला स्ट्राईक मिळतीये. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलं 30 वरती. इक्वेशन आपण बघितलं, चेंडू शिल्लक आहेत येणारे 8 आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. या मॅच मध्ये विजयाकरिता गंधारी टीमला एवढा इझिली कुशल स्पोर्ट देखील हार मानणार नाही. या मॅच मध्ये प्रयत्न जरूर असतील इकडून देखील रोहित पाटीलचे, मात्र सध्या कारभारी कशा पद्धतीने खेळ हे देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढील 18 गंधारी संघाला 7-18चं इक्वेशन. एखादा मोठा फटका मॅच क्लोज येऊ शकेल. सिंगल डबल 15 ओव्हरातील मजाल शेवटच्या षटकामध्ये मॅच मध्ये प्रितेशनं आल्या हल्ला बोल केलेला आहे, तो साकिंग एंडला आहे. हा चेंडू चांगला आहे, लेंथ आणि टप्पा चांगला आहे. विकेट किपर हातामध्ये चेंडू पाहायला मला डॉट. आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयाकरिता गंधारीला करायचे आहेत या मॅच मध्ये 8 रन. जरूर नेक्स्ट इयर जसं आपण बघितलं यावर्षी कोचेस स्पोर्ट्सच्या माध्यमातून पिंटा शेट पाटील यांच्या माध्यमातून जे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली, त्याच्यामध्ये ॲज अ कॉमेंटेटर असतील 12 मॅन असतील त्यांना बायसिकल पाहायला मिळाली. पण नेक्स्ट इयर 12 मॅन ॲज अ कॉमेंटेटर यांना जरूर मोटर बाईक असणार आहे. अशी मोठी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट इयर. यावर्षी ना भूतो ना भविष्यात आपल्याला क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळाली पिंटा शेट पाटील यांच्या माध्यमातून. तब्बल समालोचकांना आपल्याला बायसिकल दिली गेली, त्याच्यानंतर 12 मॅनला देखील बायसिकल गेली गेली. मग पुढच्या आपण नेक्स्ट इयरला आपण पाहणार आहोत. समालोचक असतील, अंपायर्स असतील, त्याच्यानंतर 12 मॅन आणि त्याच्यानंतर एकूण 4 ते 5 बाईकचा महासंग्राम असणार आहे. पिंटा शेट पाटील यांच्या माध्यमातून एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट पुढल्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचं आपण इक्वेशन बघूया येणार की चेंडू शिल्लक 6 मध्ये 18 करायचे, 3 मोठे फटके मॅच जिंकू शकेल. 3 मोठे फटके कोण मारणार हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. आतिशकडे अतिशी बाजी फलंदाजी करण्याची स्टाईल त्याची वेगळी आहे, त्याच्यावरती देखील मोठी जिम्मेदारी आहे. मात्र निल्सन मडवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे कुशल शिशा स्पोर्ट्स क्रिकेट संघ सापा टीमना. मागच्या देखील मॅचमध्ये 6 मध्ये 18 करायचे असताना त्या धावा डिफेन्स झाल्या होत्या.
निल्सनचा पहिला फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये तिकडे फिल्डर चेंडू शिवून फेक करेपर्यंत दुसरी धाव इथनं मिळणारच नाहीये. थांबवलं अक्षरशः प्रितेशनं. धाव एक सिंगल असमेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे. फुल टॉस चेंडू जेव्हा आलाय तेव्हा पण बघितलं आक्रमण झाला नाहीये. म्हणजे सध्या बघतो आपण लक फॅक्टर थोडासा सापा टीमच्या बाजूने पाहायला मिळेल आपल्याला मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये करायच्या आहेत 17 धावा विजयाकरिता गांधारी संघाला. दुसऱ्या राऊंडची आपल्याला पहिली मॅच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमचे प्रयत्न शेवटपर्यंत जरूर. विकेटचं आपण बघूया पहिल्या राऊंडमध्ये किती गेले होते. विकेट टॉसला जास्त महत्व आहे. 3 विकेट गेले होते आणि इथे बघतो आपण विकेट गेलेले आहेत 4. म्हणजे कंपल्सरी धावा ज्या आहेत त्या करावाच लागतील 17. या प्रथमेश पाटील आपले वेलकम आहे. पूल केलाय डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत. चेंडू शिवून फेक करेपर्यंत एक सिंगलच घेतली गेलेली. सिंगल डबलला काम जमणार देखील नाहीये. आमची सशंकदादा पाटील त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑफिशियल अंपायर्स आहेत आज जरूर टीमला सपोर्ट करण्याकरता ते देखील आलेले आहेत. चेंडू शिल्लक 4 करायच्या 16. मोठा फटका गरजेचा आहे. आपण पूल करत असताना सिंगल डबलला काम अजिबात जमणार नाहीये. दुसरीची मागणी जरूर केलेली आहे. धाव इकडनं घेत असताना प्रितेशला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. नवीन बॅटर समीर सुतार पोहोचला मैदानामध्ये. साकिंग एनला कारभारी असणारे इक्वेशन आपण सांगूया. बघतो आपण इंद्र चेंडू शिल्लक 3 रन्स करायच्यात 15 त्या देखील कंपल्सरी. 3 चेंडू 15ची गरज आहे. या बॉलवरती धाव येणं देखील तेवढीच गरजेची आणि महत्वाची. मस्त घे आणि इथं मेल विकेट आणि या मॅचची गोल्डन विकेट. आणि या मॅच मध्ये आता ऑल इज वेल सापाड संघ. अशी गरज असणार या मॅच मध्ये. पाहतो आपण विजयाकरिता 49 करायच्या होत्या. कुशल शशावन सापाट संघ सध्या तरी या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्यांची आपल्याला उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. त्या सुंबारलीची रजनी क्रिकेट टुर्नामेंट आणि बॅक टू बॅक 2 इयर जिंकलेली आहे. आणि ते बघतो आपण कोलवलीच्या चषकामध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल जरूर. एक बॉल 14ची गरज. लिगल चेंडू. विजय निश्चितच या मॅच मध्ये कुशल स्पोर्ट्स 11 टीम सापाड संघाचा. फटका तर चांगला खेळलेत. आलाय सिक्सर. ती वेळ निघून गेलेली आहे आणि हा सामना जिंकलाय कुशल स्पोर्ट्स 11 टीम सापाड. अभिनंदन. आणि या मॅच आपण देऊया मॅन ऑफ द मॅच प्लेयर. हे तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल.